नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PB फिनटेक लिमिटेडबद्दल, म्हणजे पॉलिसी बाजारबद्दल. तर मित्रांनो, PB फिनटेक्स सबसिडरी PB पे गेट्स RBI नोड टू ऑपरेट ॲज ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PB फिनटेक लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी PB पे प्रायव्हेट लिमिटेडला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी इन प्रिन्सिपल ऑथरायझेशन रिसीव्ह झाले आहे. चला तर बोलूया कॅपासाईट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅपासाईट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड बॅक्स हाऊसिंग प्रोजेक्ट ऑफ ₹295 करोड इन वडाला, मुंबई. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॅपासाईट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला कन्स्ट्रक्शनसाठी इंडस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 295 कोटी रुपये. चला तर बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC टू रिच ₹25,000 करोड रेव्हेन्यू बाय फायनान्शियल इयर 2029. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर KP महादेवास्वामी यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला सांगितले की NBCC इंडिया लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2029पर्यंत रेव्हेन्यूचा टार्गेट अचीव करण्याचा आहे 25,000 कोटी रुपये. चला तर बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, JSW स्टील टू इन्व्हेस्ट ₹50,000 करोड फॉर 10 MTPA ग्रीन स्टील कॅपॅसिटी फॉर युरोपियन मार्केट. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये युरोपियन मार्केटसाठी 10 मिलियन टन पर ॲनम ग्रीन स्टील कॅपॅसिटीसाठी 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे स्वराज इंजिन्स लिमिटेड. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ओन स्वराज इंजिन जम्प्स आफ्टर Q4 रिझल्ट डिक्लेअर ₹104.50 डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी स्वराज इंजिन्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 29% इन्क्रीज होऊन 45 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या सेम क्वार्टरमध्ये हा होता 35 कोटी रुपये. आणि मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 29.4% इन्क्रीज होऊन 454 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 351 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर स्वराज इंजिन्स लिमिटेडने 104.50 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मला कसे माहीत ही कंपनी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर तुम्ही बघू शकता. ही जी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे ही मुकेश अंबानीजीची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची हिस्सेदारी आहे 45.43
पर्सेंटेज। तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025चा क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17%ने इन्क्रीज होऊन 32 कोटी रुपये आला आहे। तसेच या कंपनीने 3.5 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे। चला आता बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NHPC लिमिटेड। तर मित्रांनो, NHPC लिमिटेड डिक्लेअर फुल कमर्शियल ऑपरेशन ऑफ 800 मेगावॅट पार्बती हायड्रो प्रोजेक्ट इन हिमाचल प्रदेश। तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या पार्बती 2 हायड्रो प्रोजेक्टच्या चौथ्या युनिट, ज्याची कॅपॅसिटी आहे 200 मेगावॅट, त्याचे कमर्शियल ऑपरेशन केले। आणि मित्रांनो, यामुळे आता NHPC लिमिटेडने पूर्ण आपल्या 800 मेगावॅट कॅपॅसिटीचा पार्बती प्रोजेक्टचे कामकाज सुरू केले आहे। आता बोलूया IT कंपनी विप्रो लिमिटेडबद्दल। तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22,208 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,504 कोटी रुपये। आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 22,319 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,504 कोटी रुपये। तसेच विप्रो लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2,858 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,588 कोटी रुपये। आणि विप्रो लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,367 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,588 कोटी रुपये। तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे। परंतु मित्रांनो, विप्रो लिमिटेडने क्वार्टर 1ला घेऊन रेव्हेन्यू डी ग्रोथची गायडन्स दिली आहे। आणि त्याच्या मागचे कारण विप्रो लिमिटेडने सांगितले आहे अमेरिकेचा टॅरिफमुळे क्रिएट होणारी अनसर्टिनिटी। आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला विप्रो लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।